पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळसू मग पायारे. देव पूजू गेले तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु रायारे. पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांझेचा पुत्र पोहलारे. दुही तोंडी हरणी पाणी पिल्या आली, मुखाविन पाणी प्याली रे. आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामे तरलो रे. मातेचे उदर हे चिंचेच्या पाना इतके छोटे आहे. त्यात गर्भाशयाच्या नाडीमध्ये शरीराची रचना होते. मातेच्या उदरात आधी शिरकमळाची रचना होते, म्हणजे आधी कळस, मग पायारे, म्हणजे नंतर हात पाय असे अवयव निर्माण होतात. नरदेह रूपी देवळाची रचना आईच्या उदरामध्ये होत असते. देवाला जीव नवस करतो तिथे. देवाला जीव नवस करतो कारण हा शुक्र शोणिताचा बांधा. हे मंदिर रचले कसे? 18 पगड जातीच्या मंदिरातही आढळते. हे शरीर विटाळाचे आळे आहे. पातळ विटाळ गोठला, पातळ पाक गोठल्यावर त्याची ढेप तयार होते, म्हणून पाकापासून गुळाची ढेप तयार झाली. तसं विटाळ गोठला आणि त्या गोठलेल्या विटाळाचं शरीर निर्माण झालेलं आहे. म्हणून मदालसा माता सांगते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. बाळा, हे शरीर रव रव दुर्गंधी, मळमूत्राचा बांधा. वरूनच्या पॅकिंग चांगली आहे, आतून माल तेच आहे. म्हणून या इतक्या घाणीत उलटे टांगल्यामुळे त्याला फार त्रास होतो जीवाला, आणि तो देवाला विनंती करतो, देवा मला या दुःखातून एकदा वेगळं कर. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगोनिया. आठवीन पाय हा माझा नवस, असा नवस केलेला आहे. देवाला दया आली आणि त्याने आपल्याला एक संधी दिली. आपण बाहेर आल्यानंतर हा जीव सोहम विसरून कोहमचा टाहो फोडू लागला आणि रडू लागला. 1 3 5 मेळा 25चा 36 तत्वाचा मूळ हरी. म्हणून ही जी शरीररूपी रचना आहे, अष्टकमळाच्या चरख्यावर 5 तत्वांनी ही बुनलेली आहे. हे देऊळ देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वरा, अशी या देहाची रचना झालेली आहे. देव पूजू गेले तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु रायारे. तर देवाची पूजा करून देव हस्तगत करायचा आहे. हे गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. आत्मरूपाने देव कळावा हे नरदेहाचे लक्ष आहे. पण हा जीव कोहमवरून सोहमवर यायला याचे आयुष्य निघून जाते. कितीतरी देऊळ उडाले. कोणाकोणाचे देऊळ उडाले? आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू तो पण तोही तैसा झाला. इतके देऊळ उडाले. जन्म मरणाच्या चक्रात गेले, पण विषय सुटले नाही. त्याला ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय दयाळू सद्गुरू भेटले. त्याच्या बोधाने भ्रम तुटला आणि सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा उपदेश झाला. भ्रम तुटला. तत्वम आशी, ते ब्रह्म तू आहेस. मज हृदयी सद्गुरू, जेणे तारिलो हा संसार पू.
म्हणून विशेषे अति आदरू विवेकावरी, विवेकाने जन्म मृत्यूचे चक्र तुटते, ते सिद्धच होत नाही. हा खेळ मोडणारे खेळिया सद्गुरू आहेत. खेळियामध्ये एक गोप्या भला, तो बहुतची खेळ खेळला रे. खेळता खेळता खेळ खेळूनी डाव मोडूनी गेला रे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं खेळ खेळला आणि सगळी द्वारका सुद्धा पाण्यामध्ये बुडून टाकली, खेळ मोडला. पाषाणाची सांगळ मृगजळ डोही, वांझेचा पुत्र पोहला रे. नदीत तरण्यासाठी भोपळा लागतो. 2 भोपळ्याची सांगड घालून तरून जातात. भवसागरातून तरण्यासाठी या जीवाने दगडाची सांगड घातलेली आहे. डोह कोणता? मृगजळाचा. या भवनदीच्या डोहाच्या लाटा कशा आहेत? नाथ महाराज सांगतात, संचित क्रियमानाच्या लाटा, मोडोनी लागिती नीट वाटा, वेचोनी प्रारब्धाचा साठा, निजात्मकथा काढिती. भवनदीच्या पाण्यामध्ये हा डोह आहे. त्याचे पाणी कसे आहे? भवनदीचे पाणी रे गड्या, मोठमोठे ओढिले, भल्या भल्या पोहणाराला उलथोनी पाडिले. म्हणजे उलट सुलट माघारे गड्या, सुखदुःखाचे झोले खाते. झोले खाय लागले ते सुखदुःखाचे. देवात आणि जीवात एक गोष्ट आडवी येते आणि ती म्हणजे देहबुद्धी. पाण्याने भरलेला माठ आहे, तो तलावात नेऊन आपण बुडवला. आता त्या माठाच्या आत पाणी आहे, बाहेर पाणी आहे. पण हे आत आहे, बाहेर पाणी, आत पाणी हा शब्द प्रयोग का करतो? माठामुळे. आणि तो माठ फुटला की मग पाण्याला पाणी मिळाले. तसं जोपर्यंत हा परब्रह्मरूपी तळ्यामध्ये मनुष्य देहाचा माठ फुटत नाही, हा माठ फुटतो पण तोपर्यंत जीव शिवाची गाठ भेट होत नाही. म्हणून देवाने जीवाला एकच वस्त्र दिलेले आहे. त्या वस्त्राचे नाव आहे देहबुद्धी. देहबुद्धी नावाचे वस्त्र काढले म्हणजे देवाला समर्पित व्हायचे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. सर्व गोपिका यमुनेच्या डोहामध्ये स्नानाला जातात आणि त्यांचे वस्त्र भगवंत परमात्मा घेऊन ते झाडावर जाऊन बसतात. तसं अंतकरणाच्या सगळ्या वृत्त्या ह्या काय झाल्या? परमात्मा डोहामध्ये आत्मानंदाचे स्नान करायला निघालेले आहेत. देहबुद्धीचे वस्त्र केल्यामुळे ते त्याच्यातच विलीन होत असतात. मन मुरे मग जे उरे, ते तुम्ही कारे न व्हा. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीचे आले. तर त्या विनंती करू लागल्या, दाखवलेलं आहे. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कसले. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. दे रे कान्हा चोळी आण लुगडी. तर आत्मबोध होत नाही तोपर्यंत ही बुद्धी वांझ आहे. वांझेचा पुत्र पोहला रे. जोपर्यंत आत्मबोध होत नाही तोपर्यंत ही बुद्धी वांझ आहे. आणि एकदा का सद्गुरूच्या मुखातून आत्मबोध झाला की ह्या बुद्धीत बोधपुत्र निर्माण होतो, की भ्रम राहत नाही, तो माया नदी तरून जातो. पण मृगजळ म्हणजे तिथे पाणीच नाही, मग तो कोरडा आहे. त्यात कमरेला दगड बांधले. कोणते दगड बांधले? अहंता ममता, मी माझेपणाची प्रेमरूपी जाळी विणलेली आहे. आसक्तीचा कंबरपट्टा आहे, लोभाचा कासोटा आहे, प्रत्येकाच्या कमरेला बांधलेला आहे. ती सांगड सुटायला पाहिजे. आणि ती सांगड सुटली, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थापटी ती. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल.
देहाला मी म्हणणं सरलं रे सरलं, ही सांगड तुटली की तोच विठ्ठल आहे. हे चिंतनाचा गाभा आहे, हे टर्कल नाही आहे, हे चिंतनाचा गाभा आहे. संसार नावाचा खोटा मृगजळाचा डोह आहे. याच्या मागे धावू नका, कारण पैशाच्या मागे, सत्तेच्या मागे धावणारे या डोहावर, या डोहाच्या काठावर असे बरेच जण काय झाले, वाहून गेले. लोकेशना, दारेशना, वित्तेशना, पुत्रेशना, ह्या वासना. तर ती बुडाले ते कुठे निघाले? खंती ते न करा होणे गाढव कुत्रा, ते त्या रूपाने निघाले तिकडं. लक्ष 84 मध्ये निघाले. दुही तोंडी हरणी पाणी पिण्या आली, मुखाविन पाणी प्याली रे. आता जीवरूपी हरणी आहे, ती मृत्यूला घाबरते, हिला एकच तोंड आहे. पण हे दोनमुखी हरणी म्हणजे मनातील वासनारूपी हरणी आहे. तिला दोन मुख आहेत. कोणती? पाप पुण्याच्या दिशेनं ही चालत असते, ही वासनारूपी हरणी. तर चित्तवृत्तीचा निरोध करून आत्मस्वरूपाशी एकरूप होणे हा मोक्ष, हा पुण्यमार्गाने लक्षात येत असतो. कारण पतंजली योग सूत्रकार सांगतात, योग चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तीचा निरोध करणं हाच योग आहे. आणि हा विषयाच्या नादी लागल्यावर हीच वृत्ती देहरूपी देवळाचे चिपाट करून टाकते. कारण विषयाच्या नादी लागल्यावर आनंद भेटत नाही, म्हणजे मुखा वाचून विषय सेवनामध्ये आयुष्य संपते, बंधन तसेच राहते. अहम ममतेची आलवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, जन्ममरणाची दुथडी ढवळती ठेली. अशा पद्धतीने आत्मसुखाची तहान लागली असून सुद्धा तृप्ती न होताच मंदिर उडाले. नरदेह निघून गेला, हातचे निदान जाय, मग तू करशील काय. विषयाचे पाणी संपते आणि जीवरूपी हरणी उरते. म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर नेहमी चिंतनातून सांगत असतात की संसाराची आणि जीवाची सोयरीक जमतच नसते. कारण संसार आहे अनित्य, जीव आहे नित्य, आणि हे आहे सत्य. आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. जगाच्या भासाला मावळणारी अद्वैत बुद्धी ही अशी अंतःकरणात पालथी पडलेली आहे. जोपर्यंत सद्गुरू आपल्याला भेटत नाही आणि ते आपल्याला उपदेश करत नाही महावाक्याचा, तोपर्यंत ही अद्वैत बुद्धी प्रगट होत नाही. म्हणून गुरुवचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखट गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. जीव ज्ञान दृष्टी वाचून आंधळा आहे. तो या जगाला स्वतःला पाहतो, आंधळेपणानं पाहतो. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. सद्गुरूच्या वचन न ऐकणारा तो बहिरा आहे, ते बी ऐकायला लागला, पण संसाराच्या गोष्टी ऐकायला लागला. म्हणजे ऐकतो, साधी आठवण सुद्धा देवाची करत नाही. पण फळहीन अनात्म विषयामध्ये मात्र कान देऊन ऐकत राहतो. सगळे कान कुठे? तिकडेच आहेत. तो बहिरा आहे, पांगळा. जीवाला मन आहे, ते पांगळे आहे. कितीही कमवावेच वाटते, हा कस्टमर आहे. कष्ट कर मर कर, कष्ट करू करूच मरते, असा हे कस्टमर आहे. पांगुळले मन काही नाठवे उपाय, पांगुळ झालो देवा नाही हात न पाय, बैसलो जयावरी सैराट ते धाव, मन सैराट झालं. जाऊनी महाद्वारी नवस हो फिरला, असे पाय पाहिजे जे महाद्वारामध्ये जाऊन नवस फेडणारे पाय. महाद्वार कोणतं? हे मानव देह म्हणजे महाद्वार. आधी ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे, म्हणजे देहाचा बाध करावा, मग अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. त्या आत्मरूप देवाचे दर्शन घेणं हेच मानवी जीवनाचं लक्ष्य आहे. आणि नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामे तरलो रे. नाथ महाराज जनार्दन स्वामींचे शिष्य नाथ महाराज सांगतात की मी एक रूपानं सांगत आहे की हरीच्या नामानंच उद्धार होत असतो. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, सकळांशी येथे आहे अधिकार. हरी
कलियुगी उद्धार हरीच्या नामे, म्हणून नामानं कोट्यानं कोटी तरलेले आहेत. अजामिळा पाप राशी तोही नेला देवा वैकुंठाशी. शेवटच्या क्षणाला त्यानं नारायणाला हाक मारली आणि तो नारायण स्वरूप झाला. असा निरोप नाथ महाराज या अभंगातून सांगतात. गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने आपण या कूट अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.